आणि पुढे या क्षणाची एक मोठी बातमी येते। हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळावं यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलंय आणि जालना रोडवरच्या केमरी चौकमध्ये हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनाच्या ठिकाणी आता तैनात करण्यात आलाय। पुन्हा एकदा आरक्षणासंदर्भातलं हे आंदोलन हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे आणि जालना रोडवरच्या केमरी चौकामध्ये हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। मोठ्या संख्येने बंजारा समाजातले लोक या आंदोलनात सहभागी झालेत। पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा आंदोलनाच्या स्थळी तैनात करण्यात आलेला आहे। हैदराबाद गॅझेटियरनुसार हे आरक्षण मिळावं अशा प्रकारे आंदोलन सुरू झालेलं आहे। तर बंजारा समाजानं आंदोलन सुरू केलेले आहे। विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। विशाल, काय नेमके आंदोलनासंदर्भातले तपशील आहेत? बंजारा समाजाचं हे आंदोलन आहे आणि हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळतंय तसं आमचीही नोंद हैदराबाद गॅझेटियरमध्ये असं सगळं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आमचंही एसटी मध्ये समावेश करावा अशी त्यांची मागणी आहे। याबाबत त्यांनी निवेदनही राज्य सरकारला दिलेलं आहे, मात्र राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे आता रस्त्यावर आक्रमक आंदोलन करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे। संभाजीनगरमध्ये 2 ते 3 ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। सोबतच आज मराठवाड्यात सगळीकडे आंदोलन आहे। संभाजीनगरच्या कॅम्ब्रिज चौकात ते आता रास्ता रोको आंदोलन करणार आहे। सरकारनं आमची भूमिका समजून घ्यावी आणि आमची न्याय्य भूमिका आहे, आम्हाला आरक्षण द्यावं अशा पद्धतीची ही मागणी आहे आणि इथून पुढे सरकारनं आंदोलनाची दखल न घेतल्यास ठिकठिकाणी उपोषण करण्यात येईल असाही इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। अनुपमा। ठीक, विशाल, धन्यवाद या माहितीसाठी आणि जरूर वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेऊ। बंजारा समाजाचं आंदोलन संभाजीनगरमध्ये सध्या सुरू आहे आणि अनेक मोठ्या संख्येने खरं तर या आंदोलनासाठी लोक जमलेले आहेत। आता काय नेमकी दखल घेतली जाते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला आरक्षण असावं अशा प्रकारे त्यांनी मागणी केली आहे।